माधवी तानाजी पोवार आपल्या सगळ्या चिमुकल्यांचं आणि त्यांच्या पालकांचे या चिऊताईच्या रंगपंचमीमध्ये स्वागत करते। तर थोडक्यात मी आज आमच्या ध्येयवेढा सरोज परिवारची एक 4 ओळीत माहिती सांगते तुम्हाला। तर आपला ध्येयवेढा सरोज परिवार हा चिमुकल्यांच्या पासून ते 10वीचे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, तसेच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांपासून MBAच्या स्टुडंट पर्यंत मार्गदर्शन गेली 4 वर्ष करत आहे। शिक्षणाबरोबरच माणूस म्हणून कसं असावं, आपल्या उठण्या बसण्यापासून ते जॉबचा इंटरव्ह्यू कसा द्यावा, त्याचा रेझ्युमे कसा असावा, यासाठी ते सॉफ्ट स्किलचे ट्रेनिंग ही आमच्या ध्येयवेढा सरोज परिवारामार्फत देण्यात येते। आणि याचबरोबर पर्यावरणासाठी आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे याची जागरूकता निर्माण करतो। जसं की प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशवीचा वापर करावा, असे अनेक समाज उपयोगी उपक्रम आमच्या या ध्येयवेढा सरोज परिवारामार्फत राबवले जातात। त्यातलाच हा एक चिऊताईची रंगपंचमी उपक्रम। याचं कारण असं आहे की निसर्गातील झाडे जर कमीच झाली, त्याची वृक्षतोड जर होतच राहिली किंवा नवीन झाडे जर लावलीच नाहीत तर काय होईल सांगा। तर या पशुपक्ष्यांचा अन्न निवारा सगळा निघून जाईल। त्यामुळे अन्न साखळीतील प्रमुख घटक जर वाचलेच नाहीत तर निसर्गाचा समतोल कसा राखला जाईल याचा सर्वांनी विचार करण्याची आजची गरज आहे। म्हणून आपण सगळ्यांनी यासाठी एक तरी झाड लावावे आणि आपले रोजचे काम करताना झाडाच्या मुळाशी पाणी पडेल असा थोडा थोडा हातभार लावायचा आहे। जसं की भाजी धुतानाचं पाणी असेल, तांदूळ धुतानाचं पाणी असेल, आपलं जेवल्यानंतरचं हात धुतानाचं पाणी असेल, तर ते झाडांच्या मुळाशी कसं पडेल याच्यासाठी थोडासा प्रयत्न करून त्याचा हातभार लावावा आणि आपण झाडे जगवावीत। यामुळे काय होईल तर आपल्याला स्वतःला हवा शुद्ध आणि त्याची सावली मिळेल। आता इतकुशी आपण हा जो चिऊताईचा उपक्रम घेतोय तर ही इतकुशी चिऊताई असून सुद्धा ती वातावरणात असलेल्या किडे कीटकांना खाऊन नष्ट करते आणि आपल्या निसर्गाचा समतोल राखते। आणि आपण तर काय करतो, आपण इतकी मोठी माणसं आहे तर आपण थोडासा हातभार लावूया त्यासाठी। आणि आपण जसं की आता आंबा, पेरू, चिक्कू ही सगळी फळं खातो आणि ती कुठून मिळतात आपल्याला? मग आणि आपण आता हा कोकळा श्वास घेतो, इथं जिथं आपण बसलो हे कशा सावली मिळते, हे कशापासून? झाडापासूनच मिळते ना। तर म्हणूनच आपण काय करायचं, हा चिमणी पर्यायाने झाडं सुद्धा वाचवायची आहेत। त्याच्यासाठी या तुम्हाला चिमुकल्यांचं निसर्गाशी थोडंसं नातं तयार व्हावं यासाठीचा हा आम्ही उपक्रम इथं राबवला आहे। आणि हा यशस्वी प्रयत्न आम्ही जो केलाय त्याला आमच्या कोल्हापुरातल्या चिमुकले आणि त्यांचे पालक यांनी आम्हाला इतकं छान मोठं योगदान दिलेलं आहे की त्यांच्यासाठी मी जराशा जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद देते। प्रेमाने मी कामतीचे ऐकणार आहे, अंगाराचं सारा पाणी ठेवणार आहे। प्रेमाने मी कामतीचे ऐकणार आहे, अंगाराचं सारा पाणी ठेवणार आहे। अंगाराचं सारा पाणी नक्की ना? तू त्याला खुश आभार सगळ्यांना जरा मोठे ठेवला।
तुला? मोठ्याने सांग. ओके. तुला कसं वाटतंय चित्र रंगवताना, घरचं रंगवताना? आनंद होतो तुला? मजा येते? तुला कसं वाटतंय चित्र रंगवताना? आनंद होतो? मजा येते का? माझं नाव अमर संकपाळ, मी एसटीचा संस्थापक आहे, फाउंडर आहे. आणि आम्ही हा उपक्रम घेण्यामागचा एकमेव उद्देश आहे ते म्हणजे सेल्फ स्पॅरो, ज्याला आम्ही चिमणी वाचवा अभियान असं म्हणतो. आता चिमण्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. संकेत सांगायचं म्हटलं तर आणखी चिमण्या कमी झाल्या गेल्या 20 वर्षामध्ये 20% राहिलेले आहे. म्हणजे चिमणी भविष्यात फक्त कागदावरतीच बघायला मिळणार. तर ह्या 20% जे काय राहिलेले आहेत ना, तर किमान आपण वाचू शकतोय. म्हणून आमचा हा प्रयत्न आहे. गुरुराज किती वर्षाचा आहे तो? 6. गुड. छान, मस्त वाटतंय. बघा, पालक सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात. कसं वाटतंय पिल्या तुला? आनंद येतोय? गुड. झाले याचा आम्हाला खूप सारा आनंद होतोय. तुमची प्रतिक्रिया सांगा, आम्हाला काय वाटतं? पहिल्यांदा तर खूप धन्यवाद आम्हाला असं मोठा प्लॅटफॉर्म मिळवून दिल्याबद्दल. ध्येयवेढा, सरोज परिवार आणि नेस्टी यांच्या विद्यमाने आम्हाला एवढा मोठा म्हणजे काहीतरी संधी मिळाली. खूप छान वाटलं. आणि शिवाय तुम्ही जे ते झाड जे पॅलेट आहे, जे पॅम्पलेट दिले, एक झाड आपल्यासाठी काय असेल ते, किती छान, म्हणजे भयानक खूप सुंदर वाटलं. हे सगळं मिळाल्यामुळं मुलांना लक्षात राहील की बाबा आपल्याला एक झाड लावायला पाहिजे आणि किती आपल्याला ह्याची गरज आहे हे लक्षात येईल. थँक्यू. खूपच छान वाटलं. ध्येयवेढा ही तुमचा संकल्प खूपच मस्त आहे आणि हल्लीच्या मुलांना ही काहीच माहिती नाही आहे, ती तुम्ही माहिती करून दिली आहे. वेस्ट कसं कलर करायचं, त्याचा उपयोग काय करायचा, पक्ष्यांना पाणी धान्य द्यायचं हे तुम्ही शिकवलं. हे मला खूप छान वाटलं आणि अमर सरांची पण खूप खूप आभारी आहे. खरंच खूप इतकी उत्कृष्ट आहे आणि आजच्या काळात माहिती पाहिजे की बाबा चिमणी की आम्हाला उद्या शोपीस मध्ये दाखवली लागेल असं वाटतंय मुलांना. ध्येयवेढा, सरोज परिवार खरंच खूप सुंदर आहे. आणि मला असं वाटतं की मी खरंच माझ्या फ्रेंड्सना पण सांगायला पाहिजे होतं की तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाला असता. आणि मला हे पण वाटतं की माझ्या 5 वर्षाचा आहे आता, तर त्याला काही न सांगता असं खूप मग्न होऊन हे सगळं करत होता.
केलेलं आहे त्याला इथे. लहान मुलांना आनंद झाला, आम्हालाही त्यात आनंद झाला. त्यांनी थोडं रंगवलं, आम्ही पण थोडं रंगवलं. आपण तर 6 महिन्याचं बाळ घेऊन आलाय. आपलं कौतुक आहे, अभिनंदन मॅडम. थँक्यू. काय मिळालं यातून तुम्हाला ऐकायला? झाडं वाचवणं, परत चिमणी वाचवणं, पशुपक्षी वाचवणं. चिमणी आगे चिमणे पाहिले चिमण्या आवर आणलाय मोत्याचा दाना बघू 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 ठेवायचा कुठे ठेवायचा कुठे बाजूला चिवताईंना वाचवण्यासाठी किंवा झाडे वाचवण्यासाठी हा जो उपक्रम झाडांना पाणी घालून झाडे जगवण्यासाठी जो उपक्रम तुम्ही विचार केलेला आहे तो अतिशय छान उपक्रम आहे. हॅलो अन्वी, आज तुला घरटे रंगवल्यावरती कसं वाटलं?